क्लास 11th बायोलॉजीच्या NCERTतला हा चॅप्टर आहे. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्स यालाच अँजिओस्पर्म्स असे सुद्धा म्हणतात. तर आपण फर्स्ट मॉर्फोलॉजी म्हणजे काय ते पाहू. मॉर्फोलॉजी म्हणजे प्लांट पार्टचे एक्सटर्नल फीचरवर अभ्यास करणे. त्याच्यामध्ये रूट सिस्टम, लीफ, फ्लावर, फ्रूट हे सर्व काही इन्क्लूड आहे. प्लांट शोज अडॅप्टेशन फॉर 4 टाइप्स: हॅबिटेट, फूड स्टोरेज, प्रोटेक्ट अँड क्लाइम्बिंग. आता फूड स्टोरेजमध्ये म्हणजे ते फूड स्टोरेज करतात, प्रोटेक्ट करतात संपूर्ण इन्व्हायरमेंटपासून, आणि क्लाइम्बिंग म्हणजे त्यांना वर चढण्यासाठी, जसं की वेली असतात त्यांना वर चढण्यासाठी आधार हवा लागतो, तसं ते क्लाइम्बिंग करतात दुसऱ्या झाडांवरती. प्लांट हे दोन सिस्टममध्ये कन्सिस्ट झालेलं आहे, रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम. रूट सिस्टीममध्ये रूट इन्क्लूड आहे आणि शूट सिस्टममध्ये स्टेम, लीफ, फ्लावर आणि फ्रूट. स्टेम म्हणजे झाडाचं खोड, लीफ म्हणजे पान, फ्लावर म्हणजे फूल आणि फ्रूट म्हणजे फळ. तर आपण रूट सिस्टमवरती माहिती पाहूयात. सर्वात अगोदर आपण रूट सिस्टमचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स पाहू. तर रूट हे डिसेंडिंग प्लांट पार्ट आहे आणि रूट हे ग्रोज करते. म्हणजे जमिनीच्या खाली ते ग्रो करते. जसे की तुम्ही पाहिलं असाल की जमीन आहे, जमिनीच्या खालती रूट्स येतात आणि जमिनीच्या वरती झाड येतं. जे जमिनीच्या खालचं पार्ट्स असतो त्याला आपण रूट सिस्टम म्हणतो आणि जमिनीच्या वरच्या भागाला शूट सिस्टम. तर रूट हे नॉन ग्रीन असते आणि त्यांच्यामध्ये लॅक क्लोरोफिल पिगमेंट असतं. म्हणजे लॅक म्हणजे अब्सेंट असतं त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट. आणि रूट हे ग्रॅव्हिटीकडे ग्रो करतं, त्याला आपण पॉझिटिव्हली जिओट्रॉपिक म्हणतो. आणि रूट टुवर्ड्स वॉटर ग्रो करते, त्याला आपण पॉझिटिव्हली हायड्रोट्रॉपिक म्हणतो. रूट ग्रो अवे फ्रॉम सनलाईट, म्हणजे ते सनलाईटकडे ग्रो होत नाही म्हणून त्याला आपण नेगेटिव्हली फोटोट्रॉपिक म्हणतो. रूट ओरिजिनेट रॅडिकल ऑफ एम्ब्रिओपासून होतं. धन्यवाद.